स्कॉटिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल सौ शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालयात संपन्न। अनुभवजन्य कृतीशील ज्ञानानुभव प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना निरीक्षणाद्वारे स्वतः आकलन आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी CBSE स्कूलची शैक्षणिक सहल सौ शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या सहलीचे नियोजन प्राध्यापक डॉक्टर जयदीप गुप्तेकर यांनी केले। या प्रसंगी महाविद्यालयाच्या सभागृहात स्वागत व मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला। धन्वंतरीचे आणि छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी आगे स्कॉटिंग अकॅडमीचे प्राचार्य नेताजी वराटे यांच्या हस्ते संपन्न झाले। या सोहळ्यात प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक, प्राध्यापक डॉक्टर पांडे, प्राध्यापक डॉक्टर अग्रवाल मॅडम, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते। शैक्षणिक सहलीच्या आयोजनाविषयी भूमिका मांडत असताना प्राध्यापक प्राचार्य नेताजी सरांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ सोनल देशमुख यांचा दृष्टिकोन व्यक्त केला। आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोबतच व्यावहारिक ज्ञान अनुभवातून मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची सहल आयुर्वेद महाविद्यालयात केली आहे। डॉक्टर कुलकर्णी सरांनी शालेय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। डॉक्टरांना समाज नेहमीच सलाम देतो, कारण तो रुग्णाचे प्राण वाचवतो, त्यांना सुंदर आरोग्य मिळवून देण्यासाठी कार्यरत असतो। त्यामुळे आपणही डॉक्टरांना घडवणाऱ्या या शैक्षणिक संकुलात ज्ञान आणि ऊर्जा मिळावी असे प्रतिपादन केले। आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना शारीरिकशास्त्र, फिजिओलॉजी, शरीर क्रियाशास्त्र, थर्मिकोलॉजी, औषधशास्त्र, रुग्णालय विभाग अशा विविध विभागांना भेटी देऊन तेथील विविध स्पेसिमन, मानवी शरीर अवयवाचे विविध आजार इत्यादीची सखोल माहिती दिली। या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील मानवी जीवनाविषयी प्रश्न विचारले। आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आयुर्वेदातील उपाययोजना याविषयी माहिती जाणून स्कॉटिश शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अत्यंत उपयुक्त ठरलेल्या शैक्षणिक सहलीचे नियोजन प्राध्यापक डॉक्टर जयदेव सरांनी केले होते। त्यांना शाळेचे शिक्षक गोपाल सर, संतोषी मॅडम, व्यंकटरमणा आदींनी सहकार्य केले। यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख, स्टाफ व आयुर्वेदिक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी। मी नेताजी वराटे, प्राचार्य स्कॉटिश अकॅडमी, परभणी। अनुभवातून शिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करणे ही आमच्या संचालिका आदरणीय सोनल देशमुख मॅम यांची नेहमीची पद्धत आहे। आणि या पद्धतीला अनुसरूनच विद्यार्थ्यांना प्रथमदर्शी आपण अनुभवातून शिक्षण देऊया असं म्हणून आज आम्ही इथे आयुर्वेदिक कॉलेज हट्टा इथे तुमच्या मुलांना घेऊन आलेलो आहोत। निश्चितच या कार्यक्रमासाठी माननीय जयदीप कोपरेकर सर, माननीय मोडक सर यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं। आणि प्राचार्य या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर यांनी खरंच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्हाला सर्व आवश्यक ते सहयोग त्यांनी केला। आता आमचे विद्यार्थी प्रत्येक डिपार्टमेंटला भेट देऊन प्रत्यक्ष कसे ऑपरेशन्स कसे होतात, औषध तयार कसे करतात, काय म्हणजे वैद्यकीय शास्त्राचं ज्ञान अतिशय लहान वयात अतिशय उत्स्फूर्तपणे घेत आहेत, याचा मला आनंद आहे। आणि अशा प्रकारचे शैक्षणिक सहल आयोजित करून आम्ही मुलांना नवीन नवीन शिक्षणाचे दालनं उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच यामधून मुलांचा सर्वांगीण विकास होईल असा मला विश्वास आहे। आणि यासाठी भविष्यामध्ये मला या अशा लोकांचं असंच सहकार्य लाभत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझी बोलतो।